भगवान श्रीकृष्णांनी काम्यक वनामध्ये पांडवांची भेट घेतली आणि या काम्यक वनात आल्याबरोबर पांडवांच्या सह द्रौपदीच्या आसवांचा बांध फुटलेला आहे. कृष्णाच्या गळ्यात पडून दोघांनीही रडायला सुरुवात केली आहे आणि हे रडणं खूपच अस्वस्थ करणार आहे. अगदी भीम तर गर्जना करू लागलाय की मी आता पांडवांच्या शिवाय एकटा जाऊन कौरवांचा नायनाट करू शकतो. अर्जुनालाही हेच झालंय. तेव्हा भगवान श्रीकृष्ण गप्प होते. त्याने विचारलं, अरे युधिष्ठिराने शब्द दिलाय, वचन दिलंय आणि ते वचन पाळणं तुम्हाला आवश्यक आहे. ते पाळणार नाहीत तुम्ही. युधिष्ठिर द्यूतामध्ये हरलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मोठ्या भावाने दिलेलं वचन आहे, युधिष्ठिराने दिलेलं वचन आहे, आम्ही दोघं हे पुढचं युद्ध युधिष्ठिराच्या शिवाय करू. त्यांनी वचन दिलंय, त्यांना बाजूला ठेवू. त्यांच्या शिवाय आक्रमण करून जिंकण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आम्ही जाऊन कौरवावरती आक्रमण करूया आणि त्यांना हरवतो. नाही पराभव केला तर नावचा अर्जुन सांगणार नाही, नावचा भीम सांगणार नाही. युधिष्ठिराला सोडून करू भीम म्हणतोय, अर्जुनही म्हणतोय. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, थांबा, तुम्ही जो शब्द दिलाय तो तुम्हाला पाळायला पाहिजे. 13 वर्षाचा तुमचा शब्द आहे अज्ञातवासासहित, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, तो तुम्हाला पाळला पाहिजे. हेच नियमाला धरून होईल. तो म्हणाला, शब्द तर युधिष्ठिराने दिलाय ना, मग आम्ही पाळायची काय गरज आहे. तेव्हा अत्यंत कठोर शब्दात भगवान श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा द्यूतग्रहामध्ये युधिष्ठिर द्यूत खेळायला बसलेला होता तेव्हा तो तुमच्या अन्य 4 भावांचा प्रतिनिधी म्हणून बसलेला होता. याचा अर्थ स्पष्ट होतो की युधिष्ठिराला द्यूत खेळण्यासाठी तुमची संमती होती आणि तुमच्या संमतीनंच युधिष्ठिर द्यूत खेळत होता. जर धर्म तुमच्या संमतीनं खेळत असेल धर्मराजा, तर तुमचा सहभाग देखील त्यात होता आणि तुम्ही ते खेळत होतात असाच त्याचा अर्थ होतो. बरं, ज्यावेळी धर्मराजा द्यूतामध्ये हरत चालला होता, संपत्ती हरली होती, रथ हरले होते, घोडे हरले होते, राज्य हरलं होतं, तुम्हाला हरलं होतं, बायकोला हरून गेला होता, तेव्हा एकानं तरी त्याला थांबवलं का? थांब, आता आमचा प्रतिनिधी म्हणून खेळू नकोस, तू खेळ. मोठा भाऊ त्याचा आदर करायचा म्हणून तुम्ही त्याला खेळू देत गेलात. आपला भाऊ जिंकेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये होता. नंबर 1, तुमची मान्यता होती. नंबर 2, तुमच्या मनात विश्वास होता. नंबर 3, तुम्ही दुराभिमानी झालेले होतात. तुम्हाला खात्री होती जिंकणार आहे, आपणच जिंकणार आहोत, हा विश्वास तुमच्या मनामध्ये होता. आणि असा दुराभिमान मनात भरल्यावरती तुम्ही त्याला मंजुरी देत गेलात, मान्यता देत गेलात, माघार घ्यायला सुचवलं नाहीत. म्हणून तुम्हीही तितकेच जबाबदार ठरता. एकटा धर्म, एकटा युधिष्ठिर या पराभवाला जबाबदार नाही, हे लक्षात घ्या. मग मात्र यांचा आवाज बंद झालाय. खरं होतं की ते कोणी थांबवलं नव्हतं, माघार घ्यायला आग्रह केलेला नव्हता, काहीच नव्हतं, तरीही हे सगळं घडत होतं. आणि मग मात्र या दोघांना शांत बसायला लावला जातं. तो म्हणतो की तुम्हाला तुमचा 12 वर्ष आणि 1 वर्षाचा शब्द पूर्ण करावा लागेल आणि त्यानंतर बोलणी करू, त्यानंतर बाकी काय करायचं ते करू. आता मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, तुम्हाला हे पाळावं लागणार आहे. तेवढ्यात आपल्या लांब सडक मोकळ्या केसांना घेऊन द्रौपदी समोर येते आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणते, देवा, माझं काय चुकलंय? मी काय म्हणून भोगावं? माझ्यावर झालेला अन्याय नाही आहे का? स्पुंदून रडतीये द्रौपदी. तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणतो, कृष्णे, तुझं खरं आहे, तूही हे भोगलेलं आहे. तुझ्या दुःखाला पारावार नाही, तुझं दुःख मला मान्य आहे, पण अप्रत्यक्ष का होईना तू सुद्धा या दुःखाचं कारण आहेस. तुझीही संमती होती, त्यामुळं तुला याविषयी तक्रार करता येणार नाही. एक मात्र नक्की आहे की तुझ्यावर ज्या वीरांनी अन्याय केला आहे
अथवा तुझ्यावर अन्याय होताना जे जे वीर शांत बसलेले आहेत त्या प्रत्येकाला त्यांच्या पापाची शिक्षा भोगावी लागणार आहे हे लक्षात ठेव. आणि ती शिक्षा ते भोगतील. त्यांच्या विधवा देखील विलाप करतील आणि त्यांनाही त्रास होईल हे लक्षात ठेव. द्रौपदी दुसरा प्रश्न विचारते, अहो माझ्या मुलांचं काय? तो म्हणतो चिंता करू नकोस, तुझी मुलं माझ्याकडे सुरक्षित असतील. त्याची जबाबदारी सुभद्रेवरती सोपवलेली आहे. पुढची 13 वर्ष तुझ्या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुभद्रेची असेल. ती त्यांना आपल्या मुलासारखं सांभाळेल, याची चिंता करण्याची गरज नाही. कृष्णानं आश्वस्त केलंय द्रौपदीला, तिच्या अपमानाचा बदला घेऊ हे सांगितलंय. तर सगळ्या पांडवांना सांगितलंय की आता तुम्हाला 13 वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. या काळामध्ये अनेक संकट पांडवांच्या वरती येणार आहेत, अनेक संकट येणार आहेत. एक तर प्रसंग फार मजेशीर आहे. पांडवांचे राजपुरोहित धौम्य ऋषी, ज्यांचा उल्लेख आपण मागे केलाय, ते धौम्य ऋषी काही ऋषींना घेऊन वनात येतात. येत नाहीत, त्यांना पाठवलं जातं. ऋषींना घेऊन जाऊन पाठवणारा असतो दुर्योधन. कारण दुर्योधनाच्या मनामध्ये अत्यंत वाईट वाईट विचार आहेत, लक्षात ठेवा. तो कशी पांडवांची फजिती होईल याचीच वाट बघत असतो. दुपारच्या वेळी हे ऋषी तिथे येतात आणि आम्ही जेवायसाठी आलो, तुमचा पाहुणचार कर असं सांगतात. आता त्या काम्यक वनामध्ये काय पाहुणचार करणार आहे? ज्याच्या 5 जणाच्या स्वतःच्याच खाण्याची भ्रांत आहे, त्याने पाहुणचार काय करावा? अस्वस्थ आहे द्रौपदी. घरची लक्ष्मीच अस्वस्थ असते. काय वाढू ऋषी मुनींना. भगवान श्रीकृष्ण तिथे आलेले होते. त्यांनी बघितलं की यांची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यांनी ऋषींच्याकडे बघितलं की काही मुद्दाम पाठवलेले आहेत, परीक्षा घेण्यासाठी पाठवलेले आहेत. द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी काहीतरी खायला असेल ना तुझ्याकडे? काहीतरी खायला असेल. मला भूक लागली, आधी मला खायला दे. ती म्हणते, देवा काय रे, अरे संकटात सापडली आहे म्हणून मी तुला बोलवलंय आणि तूही मला तेच म्हणतोयस. अगं काहीतरी असेल शिल्लक राहिलेलं, ते दे. ती म्हणाली, कशाचं काय आलंय? 1-2 भाताची शीत शिल्लक असतील माझ्या थाळीत, ते तू खाणार आहेस आणि तेही माझ्या थाळीतले उष्टे. तो म्हणाला, अंतरी. त्यानं बघितलं द्रौपदीच्या थाळीतले भातांचे 2-4 कण शिल्लक होते आणि कृष्णानं ते भाताचे कण आपल्या तोंडात टाकले, पाणी प्याला आणि तृप्तीची विलक्षण ठेकर दिली. द्रौपदी हसू लागली, म्हणाली, का रे माझी चेष्टा करतोस? आपल्या सखीच्या गरिबीची चेष्टा करावी देवा, असं कुठं असतं का? तुला नाही करणार कृष्ण, तुला नाही करणार काय ते. आणि मग तेवढ्या वेळात कृष्णाच्या तृप्तीची ढेकर झाल्याबरोबर सगळ्या ऋषींनी सुद्धा आपल्या पोटात जागा शिल्लक नाहीये बघितलं. जगाचा तारणहार, जगाचा पोशिंदा जेव्हा आपलं पोट भरलं आहे याची जाणीव स्वतःला करून घेतो ना, तेव्हा सगळ्यांचं पोट भरलेलं असतं. पोटात अन्नाचा कण जाणार नाही अशी ऋषींची अवस्था होते आणि ऋषी ही तृप्त मनानं युधिष्ठिराच्या घरी जेवायचा आग्रह न करता निघून जातात. ते बिचारी जंगलात जाऊन फळं गोळा करत बसलेले असतात की फळं तरी देऊ, हे तरी देऊ. दूध कुठून देणार? जंगलात दूध कुठून येणार? पण तेवढ्यात ऋषी तृप्त होऊन निघून जातात. यावेळी कृष्णानं त्यांना वाचवलंय, पण पुढे कृष्ण एक छान सूचना करतोय. ती काय आहे ती बघूया पुढच्या भागात. नमस्कार.